श्री स्वामी समर्थ ताईदादांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला परत आपण आपल्या देवघराची साफसफाई करू द्या. ह्या लाल रंगाचं जे आसन मी टाकलं आहे ते चेंज करून आपण नवीन काही टाकूया. तर चला मी सर्व देव काढून घेतले आहे, त्यानंतर इथे ठेवलेले आहे. आता स्वामीचं आसन पण बाजूला ठेवू, त्यानंतर हे आसन बदलवून टाकून मी थोडी साफसफाई पण करून घेतली आहे, म्हणजे देवघरांची. त्यानंतर आता परत नवीन काहीतरी करायचं, म्हणजेच देवघर वीकली मी स्वच्छ करतच असते. तर हे बघा किती सुंदर वाटते. येलो कलरचं आसन खूप चांगलं असं, खूप म्हणजे 2 आसन ठेवले आहे मी, कारण की एका आसन माझं देवघर मोठं असल्यामुळे पुरत नाही. तर स्वामी सांगतात की शांत राहून मनापासून संवाद साधा, म्हणजे स्वतःशीच बोला, गप्प बसू नका. त्यांनी गप्प बसल्याने मन अस्वस्थ होतं. आणि हे बघा मी मध्यभागी आसन ठेवते आणि त्यावर माझे स्वामी विराजमान. त्यानंतर मी स्वामींना असं स्वच्छ करून त्यांची मूर्ती पण ठेवली आहे, बाकीचे देव पण ठेवते, तिलक पण करते. त्यानंतर मी तुम्हाला यामध्ये दाखवते, उभे असलेले स्वामी या रुद्राक्षामध्ये उमटलेले आहे. आणि असं जे टोपी घातलेले असेल, तुम्ही एखाद्या फोटोमध्ये बघत असाल तर ते स्वामी आहे. आता मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न केला पण ते होत नाही. परत मी प्रयत्न करते दाखवण्याचा. परत सांगते की स्वामी प्रत्येक वेळी मीच बरोबर आहे असा हट्ट करणं सोडून द्या. समोरच्यांच्या भावना आणि बाजू समजून घ्या. अहंकार बाजूला ठेवा, प्रेम आणि समजूतदारपणा वाढवा. जुन्या चुका उकरून काढू नका, नवीन उपाय शोधा. थोडा वेळ आणि सस्पेन्स द्या आणि नात्यांना जवळीक तुटू देऊ नका. खरं नातं तेच असतं जे वाईट काळातही हात सोडत नाही. श्री स्वामी समर्थ. तर स्वामी समर्थाच्या महत्त्व सूचना आहे. हे बघा, या शिवलिंगाला मी चांगलं तिलक केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मी आधी हळदीनं करून घेते ना, त्यानंतर कुंकवाचा टिळा लावतो. गोमाताला पण केलेला आहे. स्वामी सांगतात का गुरुच्या चरणी गेल्यावर आपल्या मनात एकच भावना असावी, माझं जीवन अर्थपूर्ण व्हावं, मला सत्याचा मार्ग सापडावा. कारण मनुष्य जन्माचा खरा उपयोग हा भगवंताशी नातं जोडण्यात आहे. स्वामी आपल्याला तेच शिकवतात, पण त्यासाठी आपल्या मनात नामावर प्रेम, साधनेची ओढ आणि अंतःकरणाची शुद्धता असणं आवश्यक आहे. श्री स्वामी समर्थ. पण मला असं म्हणायचं आहे की स्वामीशी जर मनुष्य जन्म आला तर फक्त स्वामीच म्हणजे कुठलेही देव, तुम्ही एकाच देवाचं पूजन करा. पूर्ण देवांचं तुम्ही जर म्हणजे या देवाला मानत असाल सोडून त्या देवालाच मानत असाल तर तो माणसाचा विनाश असतो. आणि जो देवालाच मानत नाही तर त्याचा मनुष्य योनीमध्ये येऊन काहीच उपयोग नाही. भक्ती ही परिपूर्ण असली पाहिजे. तर तुम्ही बघू शकता, मी अन्नपूर्ण मातेला पण टिळक लावलं, तसंच आपल्या भवानी आणि लक्ष्मी मातेला पण टिळक लावून घेतलं. अशा प्रकारे मी सर्व देवा व्यवस्थित आणि स्वच्छ घासून पुसून त्यांना वस्त्र वगैरे घालून ठेवले. खरं सांगतात की मनुष्याचं आणि भगवंताचं नातं असं आहे जसं वारा दिसतो नाही, तुम्हाला तशाच प्रकारे भक्तीची पकड ठेवायची आहे. भक्ती ही दिसत नाही तर ती भावनामधून व्यक्त होते. भक्ती आणि मनुष्याचं नातं हे काही वेगळंच असतं. तर अशा प्रकारे सर्व देवांची मी मांडणी केलेली आहे. आणि घंटी तेही असलीच पाहिजे, हे देवाचं पण एक प्रतीक मानलं जाते. त्यानंतर कासव आणि कासवाचं तोंड नेहमी देवांकडे असलं पाहिजे. आणि त्यामध्ये कासव कसा विराजमान करायचा याचा पण शॉर्ट व्हिडिओ आहेच, त्यामध्ये कासव हा देवाकडेच असला पाहिजे. तर हे बघा, फायनली माझे देव आपल्या जागेवर प्रस्थापित झाले, म्हणजेच आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. कलशाची पण स्थापना झालेली आहे. अशा प्रकारे इतकी छान आणि नीटनेटकी देवांची व्यवस्थित मांडणी केलेली आहे. श्री स्वामी समर्थ महाराज ना नैवेद्य हा रोज माझ्याकडून करून घेतात, आठवण करून घेतात बरं का. हे पापड आहे, रस आहे, पोळी आहे, पिठलं आहे आणि मीठ आहे. चला मग महाराजांना आपण नैवेद्य देऊया. इथं थोडं पाणी टाकून मंडल करून घेऊ असं चौकनी, आणि त्यावर मात्र जेवणाचं ताट ठेवायचं आणि पाण्याचं, जेवताना पाणी लागतं ना,
असं पुन्हा मंडल करायचं आणि त्याच्यावर पाण्याचा ग्लास ठेवायचा आणि नंतर म्हणायचं प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, अपमानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. श्री स्वामी समर्थ. नैवेद्य समर्पयामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कसा वाटला तुम्हाला माझा नैवेद्य? श्री स्वामी समर्थ. A few moments later. श्री स्वामी समर्थ. फायनली माझं देवघर नीटनेटकं बसलं. मी स्वच्छ केलं. हे जे आसन येलो कलरचं टाकलं, नवीन आसन, आणि जे अजून आसन होतं रेड कलरचं काढलं, कारण ते हर वीकमध्ये मी हे आसन चेंज करत असते. चांगलं देवांना पण असं तिलक करून घेतलं आहे, बघताय तुम्ही. हे गोमाता, शंकरजी, मी जवळून दाखवते तुम्हाला, अन्नपूर्ण माता. आणि रोज मी स्वामीला प्याला भरून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी मीच पिते. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कारण की यामध्ये स्वामीची ऊर्जा असते सामावलेली. जसं आपण पाहुणे घरी येते तेव्हा आपण पाणी देतो, तसंच स्वामींना पण या पाण्याची गरज असते. म्हणून रोज एक नवीन प्याला भरून ठेवायचा असतो आणि तोच दुसऱ्या दिवशी आपण प्यायचा तीर्थ म्हणून. त्यामध्ये स्वामीची ऊर्जा असते. हे बघा आता किती सुंदर दिसते हसतमुख स्वामीचं, बघू शकता. हे दत्तात्रय, आणि त्या घटातलं पाणी पण स्वच्छ करून भरलं, त्याची पण पूजा केली, नाणं आणि सुपारी टाकली आणि कलश मांडला. त्यानंतर बघा, मला तर ही स्वामी जे आहे रागातच दिसते. काय माहीत नाही, त्यांना राग दिसतो माझ्यावर. काही चुकलं माझं असेल तर माफ करा स्वामी. आणि हा स्वामीचा चेहरा आतापर्यंत हसरा वाटत होता, आता काय राग आला काय माहीत. स्वामींना तर चूकभूल माफ करा स्वामी. तर अशा प्रकारे मी उतरण पण भरून घेतली आणि हे बघू शकता तुम्ही. इतकं स्वच्छ केल्यावर देवघर खूप छान आणि प्रसन्न वाटतं. खरं सांगू का, आता देवाची साफसफाई म्हटलं तर प्रत्येक देव घासून पुसून तिलक करून आणि त्यांना छान असे वस्त्र घालून ठेवले नीटनेटकं की चांगलं वाटतं. तर हे बघू शकता तुम्ही. एकदा मी परत तुम्हाला दाखवते. हे स्वामीचे घर आहे आणि आम्ही स्वामीच्या घरात राहतो. श्री स्वामी समर्थ. तर बघू शकता तुम्ही, प्रत्येक देवघर असं नीटनेटकं ठेवलं आहे मी. आणि हे तर तुम्हाला सांगितलेच आहे ऑलरेडी. ही बघा लक्ष्मी यंत्र. आणि त्यानंतर चला, तुम्हाला जर माझा हा छोटासा ब्लॉग देवघराची मांडणी, देवघर माझं जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. भेटूया नंतर एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.